सायंकाळचा वारा सुटला होता. निम्मा आबाळ ओलांडून सूर्य पश्चिमेकडे झुकला, तरी पायाखालची वाट सरत नव्हती. पूर्ण दमून भावून अति कष्टाने आंबून गेलेले मोगलांचे स्वार हैराण झाले. त्यांच्या जळक्या नजरा गणोजीला खाऊकी गिळू लागल्या. मुक्करब खान सुद्धा शिर्क्यांकडे काहीसा संशय नजरेने बघू लागला. कोणाच्या हुकुमाची वाट न बघता मध्येच घोड्यांनी बसकन मारली. दमलेल्या सैनिकांनी जमिनीवर अंग टाकले. भिस्ती पाण्याने भरलेल्या कातड्यांच्या पिशवी पथकातून फिरवू लागली. त्या संधीचा फायदा घेऊन गणोजीने मुक्करब खानाला एका झाडाच्या बुंद्याआड बाजूला ओढले. तो हात जोडून खानाला बोलला, सरकार कशालाही फुकटाची बिलामत जिथे ठेवतं, उगाच दगाफटका व्हायचा. ऐका, नका जोखीम घेऊ. तो क्या करना चाहते हो? सरळ संभाजीराजांची आणि कलशांची आपण इथंच मुंडी कापू. ती सहज पळवत नेऊन पातशाला पेश करू. नाही, हे मुमकिन नाही. मुक्करब गरजला. संभाजीराजाला जित्ता पकडून द्यायचा विडा मी पातशाजवळ उचललाय. खानसाहेब जिंदा काय आणि मुर्दा काय, कामाशी मतलब. वैतागून गणोजी सांगत होता. नाही गणोजी, गेल्या 8 वर्षात 5 लाखांची फौज जिथे थकली होती, तिथे या मुक्करब खान नावाच्या सरदाराने कामगिरी फत्ते केली. माझा अलम दुनियेत कितना बडा नाम होगा. पातशाह तर खुशीने पागल होईल. स्वार शिपायांच्या पायांना असंख्य वेदना होत होते, पण घोड्यांवर लादलेल्या शंभूराजांच्या आणि कवी कलशांच्या काळजांवर जळवांचा नाद सुरू होता. त्यांचे सर्वांग रस्सीने असे करकचून बांधले होते की त्याने अंग काचत होते. चढण चढणाऱ्या घोड्यांच्या हालचालींबरोबर अंगाभोवती बांधलेल्या दोऱ्यांना ओढ लागत होती. रक्त फुटत होते. जीवाच्या तडपडीने हातपाय झाडण्याचा वेडा प्रयत्न त्या दोघांनी केव्हाच सोडून दिला होता. गरुडाचे पंख अजगराने गिळत सुटावे, त्याच्या काटेरी जिभेच्या तडाख्यातून गरुडाची फक्त मान उरावी, शरीराचा सारा भाग, पाय, पंख त्याच्या जबड्यात अडकावेत आणि त्या इवलाशा दुर्दैवी डोळ्यांनी बाहेरची बुडत चाललेले जग पाहावे. तशीच अवस्था शंभूराजांची आणि कवी कलशांची झाली होती. पायाखालची विषारी वाट संपत नव्हती. मेळघाटाच्या माथ्यावर मराठ्यांचे गस्तीपाराचे शेवटचे ठाणे आहे याची पूर्ण कल्पना कविराजांना नव्हती. तोंडात लांबलचक दडप्याच्या सापत्या बांधल्या गेल्या होत्या, पण मगापासून कविराजांच्या दातांनाच बुद्धी फुटली होती. हळूहळू उंदरांसारखे त्यांनी तोंडात बांधलेले फडके कुरतडायला सुरुवात केली होती. घाटांवरचे ठाणे जवळ येऊ लागले. वरच्या माथ्यावरच्या शिपायांचे आवाज कानावर येऊ लागले. तसा कडसारीने दबकत जाणारा मुक्करब खान घाबरला. त्याने गणोजीकडे पाहिले. गणोजीने आपण स्वस्थ राहा असा डोळ्यांनी इशारा केला. आता एकदा घाटमाता संपला की 2-2.5 तासात कराड येईल. कराडला मोगलांचा 15,000 सैनिकांचा तळ होता. तेथून पुढे मोगलाई सुरू होत होती. एकदा आपला राजा तिथे पोचला की सारे संपले. कलशांनी कान टवकारले. आता दर्यात जहाज बुडाले होतेच, मात्र अशावेळी बुडत्याला पाण्यावर तरंगणारे एखादे फळकूट दिसावे. ते पकडण्यासाठी त्याची ओलाघाल व्हावी, तशी कलशांच्या काळजाची धडपड चालली होती. तोंडात बांधलेली फडक्याची सापती तुटली होती. आपल्या शरीराच्या अणुरेणूतून जेवढी ताकद उरली असेल ती सर्व एकटवून कविराज ओरडले, वाचवा, माझ्या शंभूराजांना वाचवा. कलशांचे ते घातकी ओरडणे एकलाच खानाने ऐकले. मात्र त्याने आपल्या हातातल्या चापकांचं कोंडा दोन्ही हाताने पकडून त्याचा असा जोरदार टोला कलशांच्या मुंडन केलेल्या माथ्यावर हाणला की रक्ताची चिळकांडी इकलास खानच्या दाढीवर ओढाली. त्या क्षणी कविराज मूर्छित झाले. त्यांची मान बाजूला कलंडली. खालचे आवाज ऐकून माथ्यावरचे ठाणे जागे झाले. कोण आहे तिकडं? वरून आरोळ्या ऐकू आल्या. मुक्करब खान दास्तावला. तोच गणोजी शिर्क्यांनी तार स्वरात आरोळी ठोकली, संभाजी महाराज की जय. ठाणेदाराने सर्वांची बारकाईने चौकशी केली. चौकशी करण्यासारखे होतेच काय? चौकशी करण्यासारखे होतेच काय? गणोजी रायगडच्या महाराणीचे येसुबांचे सख्खे थोरले बंधू होते. ठाणेदारांची नजर रक्ताने धुळीने माखलेल्या घोड्यांवर लादलेल्या ते दोन्ही सौदागरांकडे गेली. कलशांच्या डोक्यांवर रक्ताच्या ताज्या खुणा होत्या, पण भोवळे येऊन त्यांची मान एकीकडे कलंडलेली. शंभूरायांच्या अंगावरचा मुसलमानी जगा, मुंडन केलेली डोई दाढी, त्याच्यावर साकळलेल्या रक्तांच्या अनेक निळसर खुणा. धूर्त गणोजीने वाटेत त्या दोघांच्या उरल्या सुरल्या भुवयाही भादरून घेतल्या होत्या. शंभूराजे आपल्या मुलखाला ओळखत होते, पण त्यांच्या बेंगरूळ रूपाला, त्या सुजलेल्या सपाटच्या चेहऱ्याला कोणी ओळखूच शकत नव्हतं. इतक्यात ठाणेदाराने विचारलं, मग गणोजी, तुम्ही काय शंभूराजांकडे चाललात? होय गड्या, या दोन्ही सौदागरांना घालतो राजांच्या पायांवर. हे मोगलांचं पथक बी फुटून आपल्या स्वराज्यात येते. ते बघून शंभूराजे भारी खुश होतील. गणोजींनी खुशीने सांगितलं, जावा लवकर, 30 बुडाच्या आधी डोंगर उतरा. ठाणेदाराने सल्ला दिला. आता समोरचा पाथरपुंज गाव जवळ येऊ लागला होता. सावल्या लांबत होत्या. सूर्य मावळतीकडे झुकत होता. गेली 8 वर्ष महाराष्ट्र पठारावरील प्रत्येक नदीच्या खोऱ्यात, खोलगट दऱ्यात, कडे कपारात, बुराणपूरच्या मोगलाईत, इतकेच नव्हे तर कर्नाटकाच्या धर्मपुरी
जिंजी मधुरा ते सोलापूरच्या सपाटीत जिथे तिथे हजारो बहादर मराठ्यांना प्रेरणेची संजीवनी देणारा, रक्ताचे पाणी करून शिवरायांचे गौरवी जहाज तारणारा हिंदवी स्वराज्याचा सौदागरच आज काळाच्या दाढेत ओढला जात होता. गेली कैक वर्ष शंभूराजांसाठी आईची मांडी झालेली सह्याद्री आता वेगाने मागे पडत चालला होता. दूरवरच्या अंधारात कराडाच्या मोगली तळावरची पेटलेले परी ते दिसू लागले होते.